Hello students, today we are going to discuss the next part of the activity sheet 6 for class 9th. The topic of today's discussion are matter, state of matter and classification of matter. म्हणजे आज आपण कृतीपत्रिका 6 मधील द्रव्य, द्रव्याच्या अवस्था आणि द्रव्याचं वर्गीकरण याविषयी अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इयत्ता 8वी मधील जे 6वं प्रकरण आहे बघा द्रव्याचं संघटन त्याचा संदर्भ घ्यायचा आहे. म्हणजे इन स्टँडर्ड 8 वी रेफर 6th चॅप्टर that is composition of matter. First we will see about matter. We know that all the objects or substance that we see around us and also those which cannot be seen are made up of matters. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही पदार्थ किंवा वस्तू असतात की जे आपण बघू शकतो किंवा काही अशा असतात की जे आपण बघू शकत नाही, ते सर्व पदार्थ आणि वस्तू ज्या असतात त्या द्रव्यापासून बनलेले असतात. मग द्रव्य कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय मॅटर? मग मॅटर मीन्स सबस्टन्स दॅट हॅव अ डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॅल्यूम. That is known as the matters. Means substance that have definite shape and definite volume are known as matter. द्रव्य म्हणजे काय की असा पदार्थ की ज्याला विशिष्ट आकार आणि आकारमान असतो त्याला द्रव्य असं म्हटलं जात असतं. त्यानंतर आपण हे जे मॅटर आहे बघा त्याचे टाईप्स बघणार आहोत. टाईप्स ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ देअर स्टेट. त्याच्या ज्या अवस्था असतात त्या अवस्थेवरून द्रव्याचे प्रकार आपण बघणार आहोत. आता तुम्हाला मॅटरचे टाईप्स माहीत असतील बघा. ऑन द बेसिस ऑफ स्टेट देअर आर 3 टाईप्स ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ इट्स फिजिकल स्टेट. दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे भौतिक ज्या अवस्था आहेत त्यावरून द्रव्याचे 3 प्रकार पडतात. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू असं म्हटलं जातं. मग हे जे टाईप्स आहेत बघा त्या प्रत्येक टाईप्सचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. पहिला जो टाईप आहे सॉलिड. मग आपल्याला सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. आता या ठिकाणी एक फिगर दिसते बघा तुम्हाला. पहिली जी फिगर आहे त्याच्यामध्ये येलो कलरचा ब्लॉक दिसतोय आणि त्या सॉलिड जे असतात बघा ते स्मॉल पार्टिकल्सने बनलेले असतात आणि ते जे पार्टिकल्स असतात इथं या ठिकाणी जे रेड कलरचं दाखवलेलं आहे बघा, छोटे छोटे सर्कल एकदम क्लोज आहेत ते. तर सॉलिडमधले जे पार्टिकल्स असतात ते क्लोजली पॅक्ड असतात. त्याच्यामुळं काय होतं तर त्या पार्टिकल्समध्ये असणारा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो स्ट्रॉंग असतो. बिकॉज particles in the solids are closely packed or closely attached, and that is why intermolecular force in solid is very strong. आंतररेणवीय बल जे असतं स्थायूमधील ते अतिशय प्रभावी असतं. त्यानंतर सॉलिड जो असतो बघा, कोणताही सॉलिड सबस्टन्स घ्या त्याचा शेप किंवा व्हॉल्यूम जर बघितलं तर डेफिनेट असा शेप आणि व्हॉल्यूम आपल्याला त्याचा बघायला मिळत असतो. मीन्स सॉलिड हॅव डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणजे त्यांना विशिष्ट आकार आणि आकारमान असतं. त्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक जर सांगायची झाली तर सॉलिड हॅव हाय डेन्सिटी अँड निग्लिजिबल कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे स्थायू जे असतात त्यांची घनता ही उच्च असते आणि ते असंपीड्य असतात. त्यानंतर दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे मॅटरचा लिक्विड. मग त्या लिक्विडच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड, द्रवाची वैशिष्ट्य. आता सेकंड फिगरमध्ये जर बघितलं तर त्याचे जे पार्टिकल्स आहेत बघा ते पार्टिकल्स कसे किंवा त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं आहे. आता सॉलिडमधले पार्टिकलचं डिस्टन्स तुम्ही बघितलं होतं की त्यांच्यामध्ये गॅप नसतो, क्लोजली पॅक असतात. पण ॲज कम्पेअर टू सॉलिड पार्टिकल्स इन द लिक्विड दे हॅव अ स्मॉल गॅप और देअर इज अ स्मॉल डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल्स. 2
कण जर बघितले किंवा ते जे कण आहेत त्या कणांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर बघायला मिळत असतं. त्यामुळं काय म्हणता येईल तर इंटरमॉलिक्युलर फोर्स इन लिक्विड इज मीडियम. द्रवामधील जे आंतररेणीय बल असतं ते मध्यम असतं. त्यानंतर त्याच्या शेपविषयी सांगायचं झालं तर लिक्विड हॅव इनडेफिनाईट शेप, म्हणजे त्याला अनिश्चित असा आकार असतो. आणि दे हॅव डेफिनाईट व्हॉल्यूम, त्याचा आकारमान निश्चित असतं पण आकार जो असतो तो निश्चित नसतो किंवा ठराविक असा नसतो. म्हणजे द्रव जो असतो तो आपण ज्या भांड्यामध्ये ओतू त्याचा आकार त्याला प्राप्त झालेला असतो. त्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक सांगायची झाली लिक्विडची तर लिक्विड्स आर फ्लुइड, म्हणजे द्रव जे असतात ते प्रवाही असतात, वाहू शकतात. दीज आर द 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड. देन थर्ड टाईप इज गॅसेस. मग गॅसेस जे आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक जर सांगायची झाली तर त्याच्या पार्टिकल्समध्ये असणारं डिस्टन्स तुमच्या लक्षात येईल बघा. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे तिन्ही जर फिगर बघितल्या तर त्या तिन्ही फिगरमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स जर बघितलं तर ॲज कम्पेअर टू सॉलिड अँड लिक्विड द डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल्स इन द गॅसेस इज व्हेरी लार्ज. म्हणजे 2 पार्टिकल्समधलं डिस्टन्स जर बघितलं तर ते जास्त असतं. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स इन गॅसेस इज व्हेरी वीक. म्हणजे ते जे कण असतात गॅसेसमधले पार्टिकल्स असतात ते एकमेकांपासून खूप लांब असतात. त्यामुळे त्यांच्यामधील इंटरमॉलिक्युलर फोर्स हा वीक असतो. आंतररेणीय जो बल असतं ते क्षीण असतं किंवा कमकुवत असतं. त्यानंतर गॅसेस हॅव इनडेफिनाईट व्हॉल्यूम अँड शेप. त्यांचा आकार आणि आकारमान जर बघितलं तर ते अनिश्चित असतं, त्याला ठराविक शेप पण नसतो आणि व्हॉल्यूम पण नसतो. लिक्विडसारखंच त्याला आपण ज्या भांड्यामध्ये टाकू त्या भांड्याचा शेप किंवा आकार त्याला प्राप्त होत असतो. आणि गॅसेस कॅन मूव्ह फ्रीली. तिसरी कॅरेक्टरिस्टिक जर सांगायची झाली तर दे कॅन मूव्ह फ्रीली, म्हणजे ते मुक्तपणे हलू शकतात, हालचाल करू शकतात. म्हणजे दीज आर द 3 टाईप्स ऑफ मॅटर्स अँड वी हॅव सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. देन वी विल सी द नेक्स्ट पॉईंट टाईप्स ऑफ एलिमेंट्स. मूलद्रव्यांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. देअर आर द 3 टाईप्स ऑफ एलिमेंट्स. फर्स्ट इज मेटल, धातू म्हणतात. मूलद्रव्याचा पहिला प्रकार आहे धातू. आता धातूंचे जर गुणधर्म बघायचे झाले, त्याचे जर कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे झाले तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स बघा, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. धातू जे असतात ते विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक असतात, म्हणजे त्याच्यामधून उष्णता आणि विद्युत ही सहजरित्या वाहून नेली जाऊ शकते. मेटल्स आर मॅलेबल अँड डक्टाइल्स. ते वर्धनीय असतात आणि तन्यसुद्धा असतात. म्हणजे वर्धनीयता आणि तन्यता हे गुणधर्म त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इफ वी बीट द मेटल देन दे ट्रान्सफर इंटू व्हेरी फाईन शीट. मग त्यांना जर आपण हातोडीनं मारलं किंवा ठोकलं तर त्यांचा एकदम पातळ असा पत्रा तयार होत असतो किंवा त्यांच्यापासून एकदम बारीक अशी तारसुद्धा आपल्याला काढता येत असते. म्हणजे मेटल्स आर मेलेबल अँड डक्टाइल्स. मेटल्स हॅव लस्टर. धातू जे असतात त्यांना चाकाकी असतात, चमकतात ते. मेटल्स आर सॉलिड इन नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचरला जर बघितलं तर मेटल हे सॉलिड असतात. पण त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे बघा. मर्क्युरी हा जो मेटल आहे तो आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये बघायला मिळतो. परीक्षेला रिकाम्या जागेसाठी विचारू शकतात की टिंबटिंब हा धातू सामान्य तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये तेवढा एकच आहे की मर्क्युरी जो असतो तो नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतात. अदर जे मेटल असतात ते सॉलिड फॉर्ममध्ये असतात. म्हणजे या कॅरेक्टरिस्टिक्स आपण मेटलच्या सांगू शकतो. कोणत्या? मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे हॅव लस्टर्स. दे आर मेलेबल अँड डक्टाइल्स. दे आर सॉलिड ॲट नॉर्मल टेम्परेचर एक्सेप्शन मर्क्युरी. इट इज लिक्विड इन नॉर्मल टेम्परेचर. आणखीन एक प्रॉपर्टी सांगता येईल बघा, मेटल्स हॅव अ साऊंड. म्हणजे
धातू जे असतात ते नादमय असतात. त्याच्यावर जर आपण ठोकलं कशाच्या साहाय्याने तर आवाज निर्माण होतो किंवा ध्वनी निर्माण होत असतो. त्यांचे जर एक्झाम्पल द्यायचे झाले तर सोडियम, झिंक, कॅल्शियम, आयर्न, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स. त्यानंतर दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे इलेमेंटचा, नॉन मेटल्स. आता नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. आता मेटलच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या त्याच्या अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स ह्या नॉन मेटलच्या असतात. म्हणजे नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू जे असतात ते उष्णता आणि विद्युत दुर्वाहक असतात. म्हणजे त्याच्यामधून उष्णतेचे वहन होत नाही, विद्युतधारासुद्धा त्याच्यामधून जात नाही. त्यानंतर दे आर ब्रिटल, ठिसूळ असतात. म्हणजे ठोकले की त्याच्यापासून पावडर तयार होत असते. त्यानंतर आणखी सांगायचं झालं तर मेटल्स आर नॉट मेलेबल अँड डक्टाइल्स. ते वर्धनीय नसतात आणि तन्यहीन असतात. आपण आत्ताच बघितलं की ते ब्रिटल असतात. ठोकले म्हणजे त्यांचा पावडर होते. मग त्यांच्यापासून तार किंवा पत्रा तयार करण्याचा प्रश्नच येत नाही. दे आर नॉट मेलेबल अँड डक्टाइल्स. दे डू नॉट हॅव लस्टर. त्यांना चकाकीसुद्धा नसते. दे डू नॉट प्रोड्यूस साऊंड. त्यांच्यापासून ध्वनी पण निर्माण होत नाही बघा. आणि आणखीन जर सांगायचं झालं तर त्यांचे जर एक्झाम्पल सांगायची झाली तर कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन, हिलियम, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटल्स. म्हणजे अधातू जे असतात त्यांना चकाकी नसते. त्यांच्यामध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म आपल्याला बघायला मिळत नाहीत. ते उष्णता आणि विद्युत दुर्वाहक असतात. त्यांच्यापासून आवाज निर्माण होत नाही आणि ते ठिसूळ असतात. त्यांचे एक्झाम्पल्स आपण बघितले. त्यानंतर इलेमेंटचा तिसरा टाईप आपल्याला बघायचा आहे मेटॉलाइट्स. धातू सदृश असं त्यांना म्हटलं जात असतं. मग धातू सदृश कशाला म्हणायचं तर एलिमेंट्स दॅट शोज द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स बोथ. की असे मूलद्रव्ये की जे धातू आणि अधातू अशा दोन्हींचे पण गुणधर्म दाखवतात त्यांना मेटॉलाइट्स असं म्हटलं जात असतं. म्हणजे मेटॉलाइट्स आर लाईक मेटल्स बट इट्स केमिकल प्रॉपर्टीज आर लाईक नॉन मेटल्स. म्हणजे ते धातूसारखे असतात आणि त्यांचे रासायनिक गुणधर्म जे असतात ते अधातूंसारखे असतात. असे जे एलिमेंट्स आहेत त्यांना मेटॉलाइट्स असं म्हटलं जातं. त्यांचे एक्झाम्पल जर द्यायचे झाले तर सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटॉलाइट्स. In this way, today we have seen about matter, state of matter and classification of matter. म्हणजे आज आपण द्रव्याच्या अवस्था आणि द्रव्याचं वर्गीकरण कसं केलं जातं याविषयी माहिती बघितलेली. त्यानंतर आजची ही जी कृतीपत्रिका आहे बघा त्याच्या खाली आपल्याला काही सराव दिलेला आहे आणि तो सराव तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो काय बघा तर लिस्ट द सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसियस सबस्टन्सेस विच आर फाउंड इन युअर होम. तुमच्या घरामध्ये आढळणाऱ्या स्थायू, द्रव आणि वायुरूप जे पदार्थ आहे त्यांचं तुम्ही यादी करायची आहे. मग आता आपल्या घरामध्ये कोणकोणते सॉलिड आढळतात तर भरपूर पदार्थांची यादी आपल्याला करता येईल बघा. त्याच्यामध्ये शुगर येईल, सॉल्ट येईल, टेबल येईल, चेअर येईल, स्टोन येईल, आणखीनही काही एक्झाम्पल सांगता येतील. त्यानंतर लिक्विड सबस्टन्सेस कोणते येतील तर वॉटर येईल, ऑइल, मिल्क, लेमन ज्यूस, पेट्रोल हे काही लिक्विड सबस्टन्सेस येतील. गॅसेस सबस्टन्सेसमध्ये जर सांगायचं झालं तर वॉटर व्हेपर येईल बघा. त्यानंतर आपण जो गॅस सिलेंडर वापरतो त्याच्यामध्ये येणारा LPG गॅस येईल, ऑक्सिजन, हायड्रोजन हे काही गॅसेस सबस्टन्सेस आहेत की जे आपल्या घरामध्ये आपल्याला आढळून येत असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, फ्रॉम द एक्झाम्पल ऑफ द स्मेल ऑफ इसेन्स स्टिक्स इन युअर हाऊस स्प्रेड
व्हॉट कन्क्लुजन डू यू ड्रॉ? काय प्रश्न आहे बघा. घरामध्ये आपण जी उदबत्ती लावतो त्या उदबत्तीचा वास लगेच सगळीकडे पसरतो. हे जी उदाहरणे, या उदाहरणावरून वायुरूप पदार्थामधील जे आंतररेणवीय बल असतं त्या बलाविषयी तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? समजा आपण घरामध्ये एका कोपऱ्यात जर अगरबत्ती लावली तर आपल्याला पूर्ण घरामध्ये त्याचा सुगंध पसरल्याचा बघायला मिळतो. मग हे कशामुळे होतं किंवा त्याच्यामध्ये जे काही आंतररेणवीय बल असतं त्याच्याविषयी आपण काय निष्कर्ष काढू शकतो? तर आपल्याला माहिती आहे बघा, गॅसेस जे सबस्टन्सेस असतात त्यांचा इंटरमॉलिक्युलर जो फोर्स असतो तो वीक असतो. आपण बघितलं, अतिशय कमकुवत किंवा क्षीण असतो. का? तर डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स ऑफ सॉलिड इज व्हेरी हाय. म्हणजे दोन कणांमधील अंतर जे असतं, वायुरूप जे पदार्थ असतात त्या पदार्थामधील जे कण असतात त्या कणांमधील अंतर हे जास्त असतं आणि त्याच्यामुळं इंटरमॉलिक्युलर जो फोर्स असतो तो कसा असतो? इट इज व्हेरी वीक अँड दॅट इज वाय द स्मेल ऑफ इसेन्स स्टिक्स स्प्रेड इझिली और इमिजिएटली. म्हणजे वायुरूप पदार्थामधील कणामधील अंतर हे अतिशय जास्त असल्यामुळे त्याच्यामधील आंतररेणवीय बल हे क्षीण असतं, कमकुवत असतं आणि त्याच्यामुळं उदबत्तीचा सुगंध जो असतो तो पटकन सगळीकडे पसरतो. तिसरा प्रश्न बघा काय आहे. व्हेअर आर द टू स्टेट्स ऑफ कॅन्डल सीन ड्युरिंग इट्स बर्निंग? म्हणजे ज्यावेळेस मेणबत्ती जळत असते त्यावेळेस मेणाच्या ज्या दोन अवस्था असतात त्या आपल्याला कोठे दिसतात असं विचारलेलं आहे. मग कोठे दिसतात? तर ज्यावेळेस ती मेणबत्ती जळत असते बघा, जळताना ती वितळते आणि नंतर ज्यावेळेस ती थंड होत असते, थंड होताना काय होतं तर तो वितळलेला जो मेण आहे त्याचा पुन्हा वितळलेले जे लिक्विड वॅक्स आहे त्याचं परत मेणामध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे अशा दोन्ही अवस्था आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. बर्निंग कॅन्डल जे म्हणजे ड्युरिंग बर्निंग वॅक्स मेल्ट बट व्हेन इट कूल्स मेल्टेड लिक्विड वॅक्स बिकम सॉलिड अगेन. म्हणजे मेणबत्ती जळताना ते स्थायू अवस्थेतलं जे मेण आहे ते वितळतं, ते द्रव अवस्थेमध्ये जातं आणि ज्यावेळेस ती परत थंड होते त्यावेळेस ते वितळलेलं जे मेण आहे ते परत स्थायू अवस्थेमध्ये जात असतं. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे बघा, शेवटचा. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस इंटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. आपल्याला खाली काही सबस्टन्सेस दिलेले आहेत, त्याचं मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. मग कोणकोणते सबस्टन्सेस दिले आहेत? तर कॉपर दिला आहे, आयर्न दिला आहे, कार्बन दिला आहे, ॲल्युमिनियम, आयोडीन अँड ऑक्सिजन. म्हणजे खाली काही जे पदार्थ दिलेत त्याचं धातू आणि अधातूमध्ये वर्गीकरण करायचं आहे. मग सुरुवातीला आपण त्यातले मेटल्स कोणते ते बघू, धातू कोणते. तर मेटल्स जर सांगायचं झालं तर कॉपर, आयर्न अँड ॲल्युमिनियम. म्हणजे तांबे, लोखंड आणि ॲल्युमिनियम यांचं क्लासिफिकेशन हे धातूमध्ये करता येईल. आणि नॉन मेटल्समध्ये जर सांगायचं झालं तर कार्बन, आयोडीन आणि ऑक्सिजन. कार्बन, आयोडीन आणि ऑक्सिजन हे अधातूमध्ये येतात. अशा प्रकारे हा जो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. त्यानंतर सेमीच्या मुलांसाठी मी काल काही होमवर्क पाठवलेला आहे बघा. अगोदर आपल्याला मराठीमध्ये होता पण मी तुम्हाला तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून पाठवलेला आहे. तो तुम्ही वहीमध्ये तारखेवाईज लिहून ठेवायचा आहे आणि इथून पुढे पण मी तुम्हाला तो ट्रान्सलेट केलेला जो होमवर्क आहे सेमीच्या मुलांसाठी तो पाठवत राहील आणि तो तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस तो होमवर्क बघितला जाईल. थँक्यू.